नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचा टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलाई मशीन योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। नुकतंच केंद्र सरकारने विश्वकर्मा योजनेअंतर्गत फ्री सिलाई मशीन वाटप योजना सुरू केलेली आहे। त्याच योजनेबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच योजने संबंधित आणि माहितीचे तुमचे कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर पाहूया सिलाई मशीन योजना काय आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स आणि कशा प्रकारे या योजनेसाठी अप्लाय करायचे। तर मित्रांनो, केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेमध्ये तुम्ही विश्वकर्मा योजनेअंतर्गत फ्री सिलाई मशीनसाठी अर्ज करू शकतात। यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, भारत सरकार हे आपल्या देशातील महिलांसाठी विविध योजना राबवत असतं। त्यामधील मित्रांनो, भारत सरकार हे आपल्या देशातील महिलांसाठी विविध योजना राबवत असतं। त्यामधीलच आज आपण फ्री सिलाई मशीन वाटप योजना, जी की याचं मुख्य नाव आहे पीएम विश्वकर्मा योजना। या योजनेअंतर्गत सरकारचं एकच मिशन आहे, ज्या महिला आहेत ते स्वतःचा व्यवसाय सुरू करून, एक छोटासा व्यवसाय सुरू करून कशा प्रकारे आपला उदरनिर्वाह करतील किंवा त्याच्यामधून रोजगार निर्माण होऊन दुसऱ्यांसाठी रोजगार निर्माण करतील, हे सरकारचं धोरण आहे आणि सरकारचं या योजनेमागचा हाच मोठा हेतू आहे। पीएम विश्वकर्मा योजना ही भारत सरकार मार्फत राबविण्यात येणारी योजना आहे। यामध्ये तुम्हाला सिलाई मशीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार तुम्हाला 15,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे। चला तर ओव्हरऑल डिटेल्स आपण या योजनेचं बघूया। या योजनेचं नाव आहे सिलाई मशीन योजना 2024। 15,000 रुपयांपर्यंत अनुदान तुम्हाला केंद्र सरकार सिलाई मशीन खरेदी करण्यासाठी देत आहे। यासाठी ऑफिशियल लिंक आहे, जी की pmvishwakarma.gov.in जी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। तरी जी योजना आहे ती भारत सरकार हँडल करत आहे आणि या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यात तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आणि शेवटचं म्हणजे बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे। तर एवढे डॉक्युमेंट्स या योजनेसाठी अप्लाय करण्याला तुम्हाला लागणार आहेत। आता मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज तुम्ही कोठे करू शकतात? तर सिंपली या योजनेसाठी तुम्हाला स्वतःहून अर्ज करायचा कुठलाच ऑप्शन दिलेला नाही। तुम्हाला जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा सीएससी सेंटरला जायचं आहे। सीएससी सेंटरला गेल्यानंतर तुम्ही तिथं आ फॉर्मसाठी अर्ज करायचा आहे आणि अर्ज भरून झाल्यावर त्या फॉर्मची प्रिंट आउट घ्यायची। प्रिंट आउट घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचा ग्रामसेवककडे ती प्रिंट आउट जमा करायची आणि त्यानंतर तुमचा फॉर्मचं स्टेटस तुम्ही 8-10 दिवसांनी चेक करायचे की ॲक्सेप्ट झाला, अप्रूव्हल झाला, रिजेक्ट झाला किंवा काही क्युरी असेल आले तर त्या क्युरीचा पाठपुरावा तुम्ही तुमच्या ग्रामसेवककडे करू शकतात। आता सिंपली या योजनेचा लाभ कशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे? तर या योजनेसाठी तुम्हाला 15,000 रुपये केंद्र सरकार आर्थिक मदत म्हणून तुम्हाला सिलाई मशीन खरेदी करण्यासाठी देईल। तुम्हाला केंद्र सरकार सिलाई मशीन वाटप करणार नाही, तर ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला 15,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत केंद्र सरकार करत आहे। यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेण्यासाठी जाल तेव्हाही प्रति दिवस तुम्हाला 400 रुपयेपर्यंत दिले जातील। जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घ्याल, शिलाई प्रशिक्षण घ्याल, तेव्हाही केंद्र सरकार तुम्हाला 400 रुपयेपर्यंत ते मानधन देईल। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे ग्रँटेड किंवा जे ट्रेनिंग जे देतात तुम्हाला सिलाई मशीनचं, त्यांचं केंद्र सरकारकडे रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे। त्यांचं रजिस्ट्रेशन राहील तर तुम्हाला ते ट्रेनिंगचे पैसे मिळतील, नाही तर तुम्हाला मिळणार नाही। त्यानंतर तुम्हाला 1 लाख रुपयेपर्यंत 5% व्याज दराने कर्ज देण्यात येईल। समजा काही महिला जरी छोटासा आपला पापड वगैरे व्यवसाय सुरू करत असतील घरी बसून, तर त्यांच्यासाठी केंद्र सरकार 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज देणार आहे, ती 5% व्याज दराने। तर अशा प्रकारे ओव्हरऑल पीएम विश्वकर्मा योजनेची ही डिटेल्स आहे आणि पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्ही शिलाई मशीनसाठी लाभ घेऊ शकतात। तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितींचे व्हिडिओसाठी महिलांना आणि मित्रांनो आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।